बुलेटवर बसलेले सुरेश धस एक हात वर करून आजूबाजूच्या लोकांना खुणावर अगदी डॅशिंग पद्धतीनं सुरेश धसांची स्वारी खरं तर गल्ली बोळातनं जाते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सध्या सुरेश धसांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक आमदार बुलेट गाडीवर बसलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांना खुणावर त्यांना हाय हॅलो करत खरं तर शहरामध्ये फिरताना पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही, मात्र सुरेश धसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून सुरेश धस आता महाराष्ट्रभर सध्या चर्चेत पाहायला मिळत आहेत आणि ते सुरेश धस आता खरं तर गल्ली बोळातनं शहरातनं फिरणारे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामध्ये सुरेश धस बुलेटवरती बसलेले आहेत, आजूबाजूच्या लोकांना हात करत खरं तर ते फिरताना पाहायला मिळत आहेत। एक आमदार अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांमधून कसा काय फिरतो किंवा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं कसा काय फिरतो या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा वजनदार असणारा हा व्हिडिओ खरं तर सोशल मीडियावरती फिरवला जातो आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून धनंजय मुंडे, त्याचबरोबर पंकजाताई मुंडे या सगळ्यांच्या विरोधात लढाई उभा करणारे, त्याचबरोबर एक निडर व्यक्तिमत्व म्हणून सुरेश धसांची सध्या महाराष्ट्रभर ओळख आहे। एवढंच नाही तर अनेक त्यांना मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होतोय की निधडा माणूस आहे, जिगरबाज माणूस असल्याचं सोशल माध्यमांमध्ये बोललं जातं। मात्र सुरेश धसांची ही डॅशिंग एंट्री सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे। या सगळ्यांच्या विरोधात खरं तर ते आता बोलताना पाहायला मिळत आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही धडाका होता तर ते सभागृहात सुद्धा तेवढ्याच ताकदीनं मांडलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रभरात सुरेश धसांची एक प्रतिमा उमटताना पाहायला मिळते आहे। आजपर्यंत एका मतदारसंघाचा आमदार असणारे सुरेश धस आता महाराष्ट्रभर त्यांचं नाव खरं तर चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळत आहे। सुरेश धसांवरती सध्या मोठ्या प्रमाणात आरोप सुद्धा होताना पाहायला मिळतात। त्यांचा जवळचा कार्यकर्ता मानला जाणारा खोक्या भोसले याच्यावर सुद्धा खरं तर गंभीर आरोप आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये हे सत्र सध्या चालूच आहे। आता धनंजय देशमुख यांचा साडू जो आहे तर त्याच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत आणि पोलिसांमध्ये तो शरण सुद्धा गेल्याचं पाहायला मिळत आहे। दादा खिंडकर वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे, त्यासाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।